कौशल्यनगरची ही दुसरी मीटिंग आपण लावतो आहे। ही बैठक आपल्या ज्या एरिया आपण या एरियामध्ये डोर टू डोर म्हणजे प्रत्येक घराला व्हिजिट दिल्यानंतर भेट दिल्यानंतर काय प्रॉब्लेम आहे हे जाणून घेतलं प्रथम आपण, आणि जाणून घेतल्यानंतर लोकांनी अडचणी आपल्या सांगितल्यात आणि त्या अडचणी काही आपण जे आहेत महानगरपालिकेला मांडल्यानंतर बऱ्याच अडचणी लोकांच्या आहेत। या सर्व जाणून घेतल्यानंतर जे आहे फार कमी अडचणी आपल्या प्रशासन व्यवस्थेने आणि शासन व्यवस्थेने गांभीर्याने घेतलं आणि बाकीच्या जे आहेत जशाच्या तशा सोडून दिल्या। मग नंतर लक्षात आलं की प्रशासन व्यवस्था अशी काही ऐकणार नाही, आणि मग आपण आंदोलनात्मक भूमिका घेतली आहे। येत्या 28 तारखेला कौशल्यनगर, बाबुळखेडा, जयभीमनगर किंवा अशाच प्रकारच्या ज्या वस्त्या आहेत आणि जे प्रॉब्लेम आहेत आपल्या नगरामध्ये त्या घेऊन आपण प्रशासन व्यवस्थेकडे जायचं। मोठ्या संख्येने जर आपण पोहोचलो आणि आपल्या अडचणी जर आपण प्रशासन व्यवस्थेला सांगितल्या तर नक्कीच निराकरण केल्या जाईल। ही लोकशाही म्हटलं जातं, पण आपण संघटित होऊन गेलो पाहिजे। त्या दिवशी पण आम्ही बैठक लावली आपल्या एरियामध्ये। अडचणी असूनही लोक अडचणी भरून सांगतात, परंतु आपण ज्यासाठी जायला पाहिजे प्रशासनाला आपण जे आहे हे संघटितरित्या जाऊन तिथे सांगितलं पाहिजे, हे आता येत्या 28 तारखेलाच आपल्याला कळेल। आता आपल्या समस्या काही लोकांचे निराकरण झाले आहेत। एवढी ट्रेलर तुम्हाला जी आहे सगळी दिसली, एखादा व्यक्ती आपल्यासाठी लढणार आहे की नाही लढणार आहे ही एक साशंकता आपल्या समोर असते, शंका असते आपल्याला की हे व्यक्ती आपल्यासाठी काय करू शकेल की नाही करू शकेल, यांच्यामध्ये काही धमक आहे की नाही आहे, हे आपल्याला शंका येतं। पण ऑलरेडी जी आहे ती ट्रेलर काही बाबुळखेड्यातील लोकांनी जी आजमावलेली आहे, कौशल्यनगरातील लोकांनी जी आहे लक्षात घेतलेली आहे। मग अशा प्रकारचं आपण पाऊल टाकलो आहे की तुमच्यासाठी एखादा व्यक्ती येतो आहे, तरी पण मात्र दुर्भाग्याची गोष्ट अशी आहे की एखाद्या लढाऊ वृत्तीचा व्यक्ती जर तुमच्याकडे येतो आहे आणि तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी जे आहे धडपड करतो आहे, मग त्याला साथ का नको द्यायला। पण मात्र अशा प्रकारची नाराजीचा सूर जो आहे जर आपल्याला दिसून पडत असेल तर प्रॉब्लेम तुमचे जे आहे कधीच मुळासकट निराकरण होणार नाही, एवढी लक्षात घ्या। आम्ही कुठेतरी जे आहे कन्फ्युजन मध्ये आहोत। आम्ही संघटितरित्या नसल्यामुळे हा सर्व गोंधळ आहे। तरी पण मी माझा आपला प्रयत्न पूर्ण करणार आहे। तुम्हाला ओळखता येत असेल तर ओळखा, नाही ओळखता येत असेल तर नको ओळखा, पण मी 100% माझा जो प्रयत्न आहे तो मी नक्कीच करणार। मी तुम्हाला पैसे वाटू शकणार नाही, येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये तुम्हाला जे आम्ही पैसे देऊ शकणार नाही, नाही मी तुम्हाला जेवण देऊ शकणार। काय नाही भाई,
मात्र जे आहे मी माझ्या या नागरिकांची कामं करणार एवढं नक्की. झटणार, लढणार, दोन हात करणार प्रशासन व्यवस्थेसोबत, शासन व्यवस्थेसोबत. फक्त आम्हाला एवढंच पाहिजे. पण मात्र समाजाची व्यथा अशी आहे, समूहाची व्यथा अशी आहे, नागरिकांची दुःखाची बाब अशी आहे की निवडणुका लागल्यानंतरही आम्ही मात्र कोण देणारा आहे आम्ही त्याची वाट पाहत बसतो. लोक निवडणुकीला रोजगार समजतात. निवडणुका लागल्यानंतर रोजगार समजल्या जातं. 15 दिवस 15 दिवस निवडणुकीचा जो काही प्रचार राहतो त्या प्रचाराला आमचे सामान्य नागरिक रोजगार समजतात. परंतु एवढं समजत नाही यांना की 15 दिवसानंतर काय, 15 दिवसानंतर काय, मग नंतर आपली परिस्थिती जशी न तशीच. परंतु अशी परिस्थिती जी आहे आम्हाला दिसत आहे, ओळखता येऊन राहिलेलं आहे की असली परिस्थिती दिसत आहे. जर अशी परिस्थिती नसेल तर मग फुले शाहू आंबेडकरी नगरसेवक आपल्या चळवळीचा निवडून का येत नाही हा प्रश्न इथल्या प्रत्येक नागरिकांना आहे. कुठेतरी जे आहे आपलं चुकीचं होत आहे. आम्ही नेहमी चुका करत चाललो आहे. चुकावर चुका होत आहे आणि या अशाच चुका करत राहिलो तर आमची परिस्थिती, येणारा जो काळ आहे तो भयानक येणार एवढं लक्षात ठेवा. आज जो दाणे टाकतो, म्हणतात ना एखाद्या व्यक्ती एखाद्या जनावराला सुरुवातीला जे आहे, एखाद्या कोंबड्यालाही म्हटलं आपण खायला देतो तर तो बरोबर आपल्या मागं मागे येतो. एखाद्या पक्षाला आपण काही दिलं की तो मागं मागे येतो. एखाद्या कुत्र्याला कुटका टाकला तर तोही दररोज आपल्या मागं मागं फिरतो. आणि एक दिवस जो दाणे टाकतो त्याला माहिती राहते की हा आपला आता गुलाम झाला आहे आणि याचे पंखही छाटले, म्हणजे तुमच्या एनर्जीचा वापर केला आणि तुम्हाला जे आहे गुलाम बनवलं आणि तुम्ही त्याच्यावरती विसंबून राहिले, अवलंबून राहिले, तर एक दिवस तुम्हाला ही सवय पडेल दुसऱ्यावर विसंबून राहण्याची. आणि नंतर तुमचे पंख जर छाटले, तुमची शक्ती घेऊन टाकली, तुम्ही कोण्या शक्तिहीन झालेत, मग मात्र तुम्ही कुठलीही हालचाल करू शकणार नाही, कारण की तुमच्याजवळ शक्ती राहिलेली नाही. आणि शेवटी तुमचे पंखच छाटले तर तुम्ही अपायज व्हाल आणि अपायज झाले की तुम्ही कुठल्याही पात्रतेचे नसणार एवढं लक्षात घ्या. हे नेहमी होत आहे, प्रत्येक निवडणुकामध्ये होत आहे. कुठलीही निवडणूक बघा, लोकसभेची बघा, विधानसभेची झाली त्याच्यामध्ये बघा, नगरसेवकाची होते त्याच्यामध्येही जसे काही मटणाचे जेवण आम्ही जेवतच नाही. 800 रुपये जरी किलो असेल तरी आपण खातो, लक्षात ठेवा. मग त्यांच्या काही एका दिवसाच्या मटणानं काय आपलं काय भागणार आहे का? पण तरी पण सवय म्हणजे सवय, जातात, जाणारे जातात. जर दागिनदार जर नाही राहायचं असेल तर बाबासाहेबांच्या प्रिन्सिपलवर, तत्वावर आपण चालणं शिकलो पाहिजे, तरच आम्ही बाबासाहेबांचे खरे पाईक एवढं लक्षात घ्या. पण मात्र जे आहे निवडणुका लागल्यानंतर दारूच्या बॉटला जर जात असेल तर त्या आमच्याच एरियामध्ये येतात, सिव्हिल एरियामध्ये नाही जात. का असं होतंय? दारूमुळे सर्वांना माहिती आहे की आमच्या संसाराचा नाश होतो.
आमच्या पोरांना काय पाहिजे निवडणुकीमध्ये बरोबर त्यांना दिल्या जातं. आमच्या यंग पोरांना हेरल्या जाते त्यांना, कारण की आमच्या पोरांना काय उमेदीचं वय आहे त्यांचं, बिचारे बेरोजगारी असतात. खा प्यायला पाहिजे म्हणून चंगड म्हणून जे आहे निवडणुकीमध्ये वर्चस्ववादी लोक, मग ते बीजेपी असो, काँग्रेस असो, शिवसेना असो, राष्ट्रवादी असो, यांच्याकडे पैसा आहे, यांचं शासन आहे आणि हे पैसा उधळतात आणि आमच्या लेकरांना दारूचे शौक लागतात. शौक पहिले इथूनच लागले जाते, फ्री मध्ये भेटते. तर हेच नाही, असे शौक असतात निवडणुकीच्या कालखंडामध्ये की जी आमच्या पोरांना जे लागण लागायला नको ती लागण लागते, एवढं लक्षात ठेवा. म्हणून निवडणूक हा उत्सव नाही आहे. उत्सव म्हणजे रोजगार नाही आहे किंवा आमचं जे आहे नुसतं महाप्रसाद नाही, महाप्रसादाचा कार्यक्रम नाही आहे. तुमच्या जीवनाचं जे काही आहे ना, विचार करणारा एक स्टेज आहे, तुमच्यामध्ये परिवर्तन घडवणारं ते जे आहे निवडणूक आहे. म्हणून हे निवडणूक गांभीर्याने घेतली पाहिजे आपण. पण आम्ही लोक कोणीच गांभीर्याने घेत नाही. आमच्या एरियातील काही दलाला लोक जे आहे त्यांच्या पायाशी लोळतात किंवा जे वर्चस्ववादी लोक आमच्या एरियातील जे काही दलाल लोक आहेत त्यांना पकडतात, त्यांना हाताशी घेतात आणि आमच्या लोकांना गुमराह करतात, भ्रमित करतात. आणि आम्ही भ्रमित होतो त्या